त्यांचं पहिलं षटक पाहण्यासाठी, पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि आज पहिलं गेलं तर आज ऑन टाइम वरती सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघाचे आभार असतील, कारण कालच्या दिवसात सुद्धा इलेक्ट्रिक इश्यू झाला, त्या कारणास्तव थोडा उशिराने आपण सुरुवात केली होती. आणि आज ऑन टाइम वरती या ठिकाणी सामने सुरू होतात, त्याबद्दल दोन्ही संघांच्या मनापासून आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून, फ्रेंच चषकाच्या माध्यमातून खूप खूप आभार. तून पहिलं षटक हाताळण्यासाठी केतन दाखल होईल. तर अमन आणि सचिन ही जोडी आहे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. केतन पहिलाच बॉल राईट मूव्हर द विकेट ना. टप्प्याची लेन त्यान लाईन, ट्रम्प लाईनच्या खूपच बाहेर. पहिलाच बॉल वाईटचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपातील हे धाव असेल, ज्या ठिकाणी अतिरिक्त धाब्याने धावफलकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील धाव धावफलकावरती. यावेळेस कट केला चेंडूला. चेंडू बराच काळ क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. बॅकहँड एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. तद्वार मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. फेकी खराब राहिली गेली, परंतु बॅकअप चांगला. आणि तिथून मात्र 2च धाव्यावरती तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागेल. तो 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 3 धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणते चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. अमन येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन. तिथून निम्मा दाखल झाला. दीपेशला पण पाहतोय बॅटिंग मार्क वरती 1 डाऊन प्लेयर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. थोडं चांगली सुरुवात मानावी लागेल. दोन्ही संघ आतापर्यंत एक चांगल्या स्थितीमध्ये, त्या ठिकाणी मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळली गेली आजच्या या दिवसामध्ये. 3रा बॉल राऊंड द विकेटने आला दीपेशच्या विपक्षामध्ये, आणि तिथून मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली यावेळेस. धावफलक आतापर्यंत शांत ठेवला. डॉट बॉल आला. 2-3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती. यावेळेस उडवलाय जरूर, क्षेत्ररक्षण नाही. चेंडू सरळ क्लिअर करेल सीमारेखा पार. दीपेशच्या बॅट मधून चौकार. 4. पूर्ण पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, त्यावर मात्र यश आला दीपेशला. कारण एक विकेट जरी गेला असला तरी इथून मात्र संधी आणि त्या संधीचं सोनं करतो मैदानाच्या आतमध्ये. ही सुरुवात तर चांगली झाली. तर फलंदाजी करणाऱ्या टीमचे यावेळेस अचूक टप्प्यावरती नियंत्रण. डॉट बॉल येईल. प्लेट डॅमेज डॉट बॉल आला. पुन्हा चांगली गोलंदाजी. एक तिरे तो एक वैरे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत पहिलं गेलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल 7 धावा धावफलकावर. यावेळेस सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वार चेंडू सरळ क्लिअर करतोय सीमारेखा पार. शेवटच्या अंतिम बॉल वरती आलाय चौकार. 4. आणि या 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेला. दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना 11 धावा धावफलकावरती.
11 रन ऑन दी स्कोर गार्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक विकेट जरी गेला असला तरी दीपेशने मात्र ती सुरुवात करून दिली. त्या ठिकाणी मात्र 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. गोलंदाज दाखल झाला. तेजस बॉलिंग मार्क वरती. दुसरा षटक प्रगती पथावरती असेल. जेव्हा पॉवर प्लेचा पॉवर प्लेच्या बंधनात गोलंदाज दाखल झाला. तेजस बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल असेल. तोडणं सचिन बऱ्याच काळानंतर स्ट्राईक वरती आला. मिस्टर स्ट्रोक जरूर. रक्षक चेंडूला फील्ड करत अनवर एकच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. एकच जाव जरूर लोअर फुलटो चेंडू होता त्यावर हवाई सफर करण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु एकच जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. आणि याच्या मदतीनं आपण जाऊन पोहोचलं गेला 12 रन ऑन दी स्कोर गाठ. एक निर्णायक षटक असेल कारण इथून जर धावा आल्या जास्त प्रमाणामध्ये त्याची स्वरूपामध्ये एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यामध्ये यश येणार मात्र खरडी संघाला. कारण कालच्या दिवसात असंच काही घडलं गेलं होतं. त्यामुळे अप्रतिम खोलवर टप्पाची लाईन जरूर त्या ठिकाणी जन्मच्या माध्यमातून स्पीड झाली आहे जरूर परंतु एकच धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. त्या ठिकाणी एक एक धाब्याला प्राधान्य देत असताना दोन्ही बॅटर आपण पाहतो सचिन आणि दीपेश ही जोडी. कालच्या दिवसात असंच काही घडलं होतं. जय हनुमान मायक्रोप त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं असेल तर एका बाजूला होती रिजाक बद्दर रावळे. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 26 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर साहिल सापके आला आणि त्याने मात्र मोमेंटम चेंज केलं होतं. त्याच अनुषंगानं इथून चांगली गोलंदाजी झाली गेली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डॉट बॉल आला. तोडणं आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 2 धावा खर्च करतो. त्या ठिकाणी पॉवर प्लेचे षटक बंधनातलं षटक आहे ते मात्र अचूकरित्या हाताळलं जात आहे मैदानामध्ये. याही वेळेस चांगला चेंडू रक्षक आहे मिसबेस झाली त्या ठिकाणी आणि इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल. रक्षक जरूर आहे परंतु प्रेक्षक बनवून राहतील. चेंडू सरळ सीमारेखा पार आलाय चौकार 4. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल कारण त्या ठिकाणी फटका प्रॉपर होता. क्षेत्ररक्षक बीट झाला आणि चेंडू सरळ क्लिअर झाला. याही वेळेस कॉपी बुक स्टाईल बदल जरूर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला फील्ड मात्र होईल. तद्वार एक जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. एकच्या मदतीने आपण धावफलक तपासून पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 18 धावा धावफलकावरती. तुलना चांगली खेळी मानावी लागेल कारण ज्या ठिकाणी चौकार आल्यानंतर एक दुहेरीला प्राधान्य देत असताना आतापर्यंत सचिन आणि दीपेशची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग षटक क्रमांक 2 त्या ठिकाणी प्रगती पथावरती या शेवटचा अंतिम बॉल असेल. 18 धावा धावफलकावरती दीपेशाला. याही वेळेस मिश्रा स्ट्रोक जरूर बॅटची लिडिंग आहे त्या ठिकाणी. चेंडू बॅक एंड एरियाला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तद्वार 2 धावा रोखू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. इथून या 2 धावा आल्यात शेवटच्या अंतिम बॉलवरती. एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचलं या 2च्या मदतीनं 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती.
पूर्ण तिसरं षटक प्रगतीपथावरती असेल. हर्ष दाखल झाला. तिसरं षटक ज्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या गोलंदाजाचा उपयोग केला जातो. पहिलाच बॉल जरर उडवला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झाला. त्याचबरोबर मात्र एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. केतन मात्र आले होते बॉल जरूर पाहायला मिळाला. परंतु एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. तोडणं चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दिपेश आला ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल सचिनने चांगला खेळला होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक केतन आले. तिथून मात्र एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. तोडणं स्वीट शीटचा प्रयत्न केला. पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार 4. इथून स्लॉट मधला चेंडू हाताळला होता. त्यावरती जर पाहिलं गेलं तर इथून आक्रमण पाहिलं अचूकरित्या निहाळला गेला. आणि अशा प्रकारचे फटके तुम्ही साहजिकरित्या खेळू शकत नाही. यासाठी सातत्याने असलेला सराव हा खूप महत्वाचा असतो. आणि तो ज्या ठिकाणी पाहायला मला दीपेशच्या बॅट मधून तो मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही. 1 डाऊन प्लेअर दाखल झाला. मनच्या खेळा ज्या ठिकाणी पूर्ण विराम लागला तदनंतर मात्र त्याने थांबण्याचं नाव घेतलं नाही. यावेळेस बॅट चिरडीगे जरूर नशिबाची साथ. चेंडू बाकी नीरेला केले रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला. तद्वार एकच धाव सहज रीतीने पूर्ण होईल. एकच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचला गेला 26 धावा धावफलकावरती. याही वेळेस चेंज ऑफ द पेज चेंडू बराच काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल. तद्वारा एकच धाव मात्र समाधान मानावं लागतं. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य देत असताना दोन्ही बॅटर आपण पाहू शकाल. ज्या ठिकाणी खराब चेंडूची हाताळणी केली त्यावरती आक्रमण पाहिलं. ज्या ठिकाणी चांगले चेंडू हाताळले जातात त्यावर सन्मानजनक डिफेन्सिव्ह खेळी पक्षपातात्मक खेळी या ठिकाणी दर्शवत असताना दिपेश आणि सचिन जोडी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस नो लुक शॉट जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. परंतु चेंडू त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना 1 बाउन्स क्लिअर करेल सीमारेखा पार चौकार. आधीच म्हटलं होतं याची गेंदू का सन्मान करो बुरी गेंदू का अपमान. खराब चेंडू हाताळला गेला लोअर फुलटो चेंडू त्याला कन्वर्ट केलंय चमकारामध्ये. यावेळेस सोडवलंय जरूर चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जरूर आले होते चेंडू खाली परंतु एक सोपा झेल प्रयत्न केले होते चांगले एफर्ट्स दर्शवले होते परंतु चेंडू कॅरी करू शकले नाही. यातून मात्र झेल सोडला. जीवनदान जरूर असेल दिपेशला. या षटकामध्ये 2 जीवनदान मिळाली आहेत आणि इथून मात्र त्या संधीचा सोनं करेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. परंतु इथून एकच धाव येईल आणि 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला. 32 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती. चला विनंती असेल थोडं स्पीडअप करा कारण जास्त वेळ घ्यायचं नाही. या अन्यथा मात्र तुम्हाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये यावेळेस चेंडू यावेळेस टाइम झाला जरूर. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तद्वार एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. पूर्ण प्रयत्न जरूर दर्शवले जातात परंतु केतन अचूकरित्या अचूक टप्प्यावरती नियंत्रण
ही चांगली नियंत्रित गोलंदाजी या इथून कौतुक करावं लागेल. यावेळेस पुढचाच बॉल जरूर आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न तोडणं बंबल झाली. पाहतोय तोडणं एका जागेवर आहे वेळेस समाधान मानावं लागेल. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातं. अनुषंगाला धावफलकावर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचला गेला. धावफलक 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावफलकावरती. यावेळेस चाणाक्ष रीतीने मात्र उडवलं. फक्त दिशा दिली गेली. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू सरळ सीमारेखा पार. चौकार 4. तोंडणं याही वेळेस सुडवलंय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. हवा ही सफर त्या ठिकाणी. सरळ चेंडू आला सीमा रेखा पार. षटकार महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान. कारण इथून पाहू शकाल धावफलक जाऊन पोचलं गेलं या 6च्या मदतीनं 44 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिकरित्या 32 धावांची खेळी या ठिकाणी साकारतोय. ज्या ठिकाणी जीवनदान मिळालं त्या जीवनदान त्या संधीचं सोनं केलं या ठिकाणी. मी आधीच म्हटलं होतं ज्या ज्या ठिकाणी मात्र जेल सुटले जातात त्या ठिकाणी आपण मात्र इतिहास घडताना पाहतोय. त्याच अनुषंगाने इथून पाहिलं असेल तर याही वेळेस त्या ठिकाणी जीवनदान मिळालं होतं. त्या संधीचं सोनं केलं. फलंदाज दीपेशनं शेवटच्या अंतिम बॉलवरती क्षेत्ररक्षकानं टीप एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटच्या फटक्यामध्ये ज्याला कन्वर्ट केलं होतं दीपेशनं तिथून मात्र जेल सोडले गेले आणि ते तोडणं हा मात्र आक्रमण झाला. इथून चांगले फलंदाजी मानावे लागेल. 44 धावफलकावरती वैयक्तिक 13 चेंडू 32ची खेळी. कौतुकास्पदी भूमिका मैदानाच्या आतमध्ये दर्शवली जाते. तोडणं थोडस थकवा जरूर आला कारण इथून एक एक दुहेरी धावेला प्राधान्य सुद्धा दिलं जातं आणि इथून मोठ्या फटक्यामध्ये सुद्धा कन्वर्ट केला. त्याच अनुषंगाने आपण पाहू शकत असाल तर थोडासा थकवा जरूर जाणवतोय. इथून दीपेशच्या चेहऱ्यावरती परंतु थांबण्याचं नाव घेणार नाही. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. या चेंडू क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअरला गेलेला चेंडूला फील्ड केलं जातं. त्याचबरोबर मात्र एका जाव्यावरती सॅटिस्फाय समाधान मानलं जातं कारण थोडासा थकवा जाणवतो चेहऱ्यावर. यात काही शंका नाही. या शेवटचा अंतिम बॉल असेल लास्ट बॉल या षटकात येईल. त्या ठिकाणी केतन मात्र गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकत असाल तर सज्ज झाला दाखल झाला. यावेळेस पुलटस बॉल जरूर इन टू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. फेकी मात्र केली आहे तद्वार एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. इथून एका धावेने षटक संपुष्टात आला आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 4 षटकाच्या करेच 46 धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. या उर्वरित 6 चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. या स्पर्धेचे सर्व आपण पाहू शकत असाल तर फ्रेंच चषकाचे आयोजक म्हणून या ठिकाणी प्रभाकर शेमाणे सर दाखल झाले. त्यांच्यासुद्धा शब्द सुमणानं सहर्ष हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी आज सफाळे गटातील 3रा दिवस असेल आणि आजच्या दिवसात खर्डी डोंगरे आणि विलंगी या गटाला प्राधान्य दिलं आणि तिथून मात्र आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतो. आई सत्वाई खर्डी विपक्षामध्ये खर्डी एकाच गावातील हे 2 संघ आहेत. 4 षटकाची समाप्ती झाली. 46 धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. उर्वरित 6 चेंडूवरती किती धावा जमवेल खर्डी हा संघ तद्वारा यापुढील जो होणारा सामना असेल इथून जर आपण उपस्थित असाल तर या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं याची नोंद घ्या. माकुणसार विपक्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन. तुम्ही संघ जर उपस्थित असेल अन्यथा लाईव्ह स्वरूपात जोडले गेले असतील तर प्लीज आपल्याला विनंती असेल आपण दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं. माकुणसार विपक्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन. शेवटचा अंतिम षटक असेल. गोलंदाज दाखल झाला खर्डी सत्वाई खर्डी संघाच्या माध्यमातून संदेश दाखल झाला. पहिलाच बॉल राऊंडचा विकेट न
उडवलंय जारोर, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण तो रोखू शकणार नाही आहेत. स्लॉट मधला चेंडू होता, आखून टप्प्याची लाईन त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तिथून मात्र हवाई सफर घडवलाय. चेंडू स्टँडर्ड डिलेव्हर, सीमा रेखा पार, षटकार 6. याही वेळेस उडवले जरूर सरळ सीमा रेखा पार. आमचे कॅमेरामॅन तुषारजी कुर्ले यांच्या अभिवादनासाठी चेंडूला मात्र सरळ पाठवलाय षटकारासाठी. हवाई सफर आणि त्यावर झाला ताकदीचा वापर. इथून बॅक टू बॅक सलगचा दुसरा आला अनुषंगानं आणि इथून 55 धावांची पार्टनरशिप सुद्धा बिल्ड झाली आहे. ज्या ठिकाणी आपण धाव फलक पाहतोय जाऊन पोचलं गेलं 58 या आकड्यावरती. याही वेळेस इनसाइड आउटचा फटका कन्वर्ट केलाय षटकारामध्ये. पूर्ण षटकारांची भाषा बोलू लागली आहे आणि इथून मात्र सचिन नावाचा वादळ गुंगावायला सुरुवात. बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक हॅट्रिक 6 त्याच्या नावावरती. कालच्या दिवसात असंच काय घडलं होतं. साहिल रमेश सापकेची खेळी कोण विसरेल. त्या ठिकाणी संघ मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती होता. 3 षटक संपुष्टात झाले होते. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. त्यानंतर साहिल रमेश सापकेची एंट्री झाली मैदानामध्ये आणि तिथून मात्र गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं. त्याच अनुषंगाने इथून आपण पाहिलं असेल तर इथून मात्र सचिन थांबण्याचं नाव घेणार नाही. या डेथ ओव्हर मध्ये पॉवरफुल फलंदाजी. याही वेळेस सरळ बॅटचा वापर जरूर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण फील्ड करेल चेंडूला. तद्वार मात्र 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. शेवटचा अंतिम षटक काढा मारीचा आणि तिथून मात्र आक्रमण आणि आक्रमण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचला गेला 66 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला चेंडू जरूर बऱ्याच काळानंतर आला. थोडासा थकवा जरूर. फील्ड मात्र झालाय तद्वार दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि इथून दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण होईल. चांगली फलंदाजी मांडावी लागेल कारण याआधी थोडस थांबवलं गेलं होतं फलंदाजी करणाऱ्या टीमला. परंतु तदनंतर शेवटचा अंतिम षटक सिद्धेशाला त्यावरती आक्रमण आणि आक्रमण पाहतो. शेवटचा अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधील शेष आहे, शिल्लक आहे. सिद्धेश वरती आक्रमण. 5 चेंडू मात्र इथून डिलिव्हर केले. 22 धावा खर्च करतोय. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर टाकणीला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत जरूर परंतु तिथून 2 धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. तो 2 धाव्यावरती थांबावं लागतं. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 70 धावा आणि 71 धावांचं टार्गेट सेट केला. इथून 30 बॉल आणि 71 धावांचं टार्गेट असेल. चला विनंती असेल माकुणसार विपक्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराधन दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. अन्यथा जर तुम्ही उशीर केला गेलात तर तुम्हालाच कमी षटकाचे सामने खेळावे लागतील याची नोंद घ्या. लय तोडणं शेवटचा अंतिम पुकार असेल प्लीज.
इथून मकुनसार विपक्षामध्ये सामना क्रमांक 2 असेल आजच्या दिवसातील चामुंडा स्पोर्ट्स विराटन. प्लीज थोडं विनंती असेल आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद घ्या. तर इथून दोन्ही संघ उपस्थित झाले तर प्लीज आपण रिपोर्टिंग करायची आहे. तर इथून नाणेफेकी केली जाईल. प्रभाकरजी मडे सरांच्या शुभ असते त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 असेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत मकुनसार संघ पाहायला मिळेल तर एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराटन या दोन संघांदरम्यानची लढत असेल. त्या ठिकाणी पहिला सामना आपण पाहतोय आई सत्वाई खराडी विपक्षामध्ये. खराडी या दोन संघांदरम्यान नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली गेली. 30 चेंडूमध्ये 70 धावा जमावल्या गेल्या आणि 71 धावांचं टार्गेट सेट केला. इथून सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराटन तर एका बाजूला मकुनसार हा संघ असेल. इथून प्रभाकर शेमाड सरांच्या शुभ असते नाणेफेकी केली जाईल. प्रथम चॉईस दिली जाते त्या ठिकाणी मकुनसार संघाचा कॉल असेल. इथून प्रथम नाणेफेकी जिंकली गेली मकुनसार संघाचा काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण घ्यायचं. इथून 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही नाईट स्वरूपातील ही स्पर्धा खेळता ज्या ठिकाणी मात्र पहिला सामना पाहिला गेला 71 धावा 70 धावा जमावल्या गेल्या 71 धावांचं टार्गेट सेट केलं. त्या अनुषंगाने तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 55 ते 50 धावापर्यंत. आणि या 50 ते 55 धावा रोखण्यामध्ये असे कोणते गोलंदाज असतील जे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याची त्यांच्याकडून अपेक्षा असेल तुम्हाला. चांगलेच गोलंदाज आहेत आता ग्राउंडवरती समजेल. त्यांच्यासोबत जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला. इथून जर तुम्ही नाणेफेकी जिंकली गेली असेल तर काय निर्णय घेतला असता. नक्की क्षेत्ररक्षण घेतले असते. परंतु इथून प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा त्यांच्या विपक्षामध्ये. तरी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून मात्र आज जास्त धावांची अपेक्षा असेल. नैनेश, दक्षल, अनिकेत आणि स्वतः मी. एकंदरीत ही खेळपट्टी पाहता आणि आयोजन नियोजन पाहता या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल. आयोजन हे तर चांगलं वाटतं. त्यांच्यासोबत जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून टॉस बॉक्स बरोबर असे न्यूज आहे ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे मकुनसार संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे चामुंडा स्पोर्ट्स विराटन या संघाला. थँक्यू व्हेरी मच. चेंडू 71 धावांचा टार्गेट सेट केला. त्याला रोखण्यासाठी आपण पाहत असाल गोलंदाज दाखल झाला कौस्तुभ. गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दाखल झाला. तू सलामीवीर जोडी आपण पाहू शकत असाल तर आदित्य आणि केतन ही जोडी या 71 धावा करायच्या. माफक लक्ष जरी असेल तरी थोडस मोठं लक्ष जरूर आहे. पहिलाच बॉल चेंडू बरं राजकाळामध्ये क्षेत्ररक्षक बीट झाला. चेंडू मात्र बॅक एंड एरियाला लॉंग स्टॉप रिझनला ट्रॅव्हल झाला. चेंडूला मात्र स्टॉप मिळवलाय जरूर. परंतु तिथून बॅकअप चांगला तर दोनच धाव्यावरती सॅटिस्फाय मांडावं लागेल. थोडस बंबल जरूर झाला. थोडीशी घाई जरूर झाली होती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु तिथून सावरला स्वतःला. आणि तिथून पाहिलं गेलं तर चांगलं बॅकअप राहिलं गेलं आणि दोनच धाव्यावरती सॅटिस्फाय. थोड्या 2च्या मदतीने आपण पाहिलं असेल धावफलकाला सुरुवात झाली. अनुषंगाने अवंतर धाव आल्यानंतर 2 धावा आल्या होत्या. त्याच अनुषंगाने इथून सुरुवात झाली. कौस्तुभ पूर्ण एकदा दाखल झाला. याही वेळा सोडवलंय जरूर क्षेत्ररक्षक नाही. चेंडू क्लिअर करल सी मारिका पार.
चौकार 4. इथून सातत्याने आपण पाहिला गेला तर कुलवा टप्प्याची चेंडूचा हाताळण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज कौस्तुभच्या माध्यमातून, परंतु या बॉलवरती त्याला यश येणार नाही. यातून आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये दोन संघ होते क्वालिफायर मॅच त्या ठिकाणी, मात्र एका बाजूला विठ्ठलवाडी संघ होता, एका बाजूला आपण पाहिलं तर श्री जगमाता रावळे. सामना तितकाच चांगला रंगला गेला होता, परंतु कुठेतरी मिसफिल झाल्या गेल्या, चुका झाल्या गेल्या आणि तिथून मात्र श्री जगमाता रावळे संघाने बाजी मारली. तो त्याच अनुषंगाने तसं काही घडलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतो. यातून प्लेट अँड मेस डॉट बॉल आलाय, गतीमध्ये परिवर्तन राहिले गेला, शरीरापासून दूर ठेवला गेला आणि तोच मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. दोन चांगले चेंडू हाताळले गेले, चौकार आल्यानंतर पुनरागमन केलंय, कमबॅक मात्र केलं अनुषंगानं. तोडणं चेंडू बराच काळाव्यामध्ये स्कुले गेरेला क्षेत्ररक्षक जरूर झाला, चेंडूला मात्र स्टॉप मिळवला या ठिकाणी. तो महत्वाच्या धावा असेल, मात्र एक एक धाव खूप महत्वाची. त्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात इथून मांडावी लागेल. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न. तोडणं आतापर्यंत चांगली खेळी राहिली गेली. तोंड आतापर्यंत 200 स्ट्राईक रेटनं पाहिलं गेलं. ताई सतवाई खरडी संघ जाऊन पोचल्या 8 धावा धफलकावरती. 5वा बॉल असेल या षटकातील. यावेळेस क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, थोडस चुकी जरूर झाली तद्वार, मात्र एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल, कारण जानू संघाला मात्र क्षेत्ररक्षण झाला, तिथून क्विक थ्रू आला, तिथून जलद गतीनं त्या ठिकाणी मात्र चेंडूची फिकी केली गेली आणि एकच जाव्यावरती समाधान मानावं लागतं. चांगली सुरुवात मानावी लागेल, कारण अशीच काही सुरुवात झाली होती खरडी संघाची, परंतु शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिला ते थोडंसं मागणं राहिलं गेलं आणि त्याच अनुषंगानं मात्र इथून एक मजबूत स्थिती गाठली गेली खरडी संघानं. ज्याच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर इथून आई सतवाई खरडी संघाला एक विस्फोटक नॉक खेळावी लागणार. इथून आदित्य आणि केतनला तो सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा शेवटचा अंतिम बॉल असेल, पहिल्या षटक त्या ठिकाणी तोच खेळाडू आपण पाहतो 38 सर्कलच्या बाहेर आणि तोंड मात्र आक्रमण करण्यापासून वंचित ठेवला. तो पहिला चेंडू फेस करण्यासाठी केतन दाखल झालाय जरूर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त, 9 धावा धावलकावरती. फुलटच बॉल आहे त्यावरती सरळ बॅटचा वापर, इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ, वन बाउंस, सी मारिका पार, चौकार. पुन्हा पहिले षटक संपुष्टात आल्याच्या ठिकाणी 13 धावा मात्र जमावल्या गेल्या. तुम्ही जर पाहायला गेलं तर समीकरणचे इक्वेशन मात्र या सामन्याचा 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 58 धावांची गरज असेल. पहिलं षटक संपुष्टात 13 धावा धावलकावरती विदाउट लॉस ऑफ खेळी आतापर्यंत राहिली गेली, ते म्हणजे आई सतवाई खरडी या संघाची. यातून बिनबाद नाबाद जिंदाबाद 13 धावा धावलकावरती. न्यूमॅन दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. अमान विद्या बॅटण्याचा चांगले खेळ राहिला नाही, थोडंसं नाराज केलं होतं पहिल्या सामन्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतरचा पलटवार आपण पाहिला. तो पहिलाच बॉल बॅटचे टेके जरूर, क्षेत्ररक्षण आहे, डायरेक्ट हिटची संधी. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता जरूर होती, कारण इथून जर डायरेक्ट हिट लागला असता निश्चित स्वरूपामध्ये केतनला मात्र डगआउटचा रस्ता धरावा लागला असता, परंतु तसं काही घडलं नाही. कारण इथून जर तरला तारा नाही, इथून चांगला खेळला केतनने सुद्धा दर्शवलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना चेंडूला मात्र कन्वर्ट केलं होतं चौकारामध्ये. त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा दाखल झाला अमनच्या विपक्षामध्ये.
खेळण्यासाठी असेल सज्ज झाला ऑन स्ट्राईक वरती. तर अमन त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. पुन्हा वळवलंय चेंडूला शरीरापासून दूर अप्रतिम स्विंग त्या ठिकाणी. पुन्हा चांगली गोलंदाजी जरूर आपण पाहतो. त्या ठिकाणी मात्र केतन सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश आला. तो ना जितके चेंडू निर्धाव येणार आहेत तितकं प्रेशर मात्र वाढलं जाईल फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. कारण आव्हान खूप मोठा. इथून पिकअप शॉट जरूर. चेंडू बराच कालव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेगा पार. षटकार. तर इथून धावफलक साच्या मदतीने 20-20 धावा धावफलकावरती. यामुळे प्रयत्न जरूर दर्शवले गेले परंतु एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही जरा पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. तोडणं चांगली गोलंदाजी जरूर अमनने दर्शवली. तर पावलाचा वापर जरूर मिश्रा स्ट्रोक चेंडू इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर. चेंडूला फील्ड झाला. फेकी येई सदवार 2 धावा रोखू शकणार नाही. इथून मात्र थोडासा पावलाचा वापर करण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी. कारण अचूक टप्प्यावरती नियंत्रण त्या ठिकाणी अमन या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि दोन जर पाहिलं गेलं तर या 2 धावा ऍड होतील 2च्या मदतीनं. धावफळ जाऊन पोहोचलं गेला 22 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल हा चेंडू निर्णायक असेल. कारण तो न जितक्या धावा येतील तितकंच प्रेशर थोडंसं रिलीज होणारा फलंदाजी करणारा टीमचा. तिथून काय घडेल या चेंडूवरती. भन्नाट वेग चेंडू बराच काळ हव्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू खाली आल्यात कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाप केतन बॅक टू द पवेलियन गॉन. धावफलक जाऊन पोहोचला गेला. तेवढी 22 धावा धावफलकावरती येणारे बॉल असेल 18 आणि 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज अजूनही असेल. माच अजूनही होणार कारण या धावा केल्या जाऊ शकतात. परंतु इथून आत्मविश्वास दर्शवणं खूप महत्वाचं. आत्मविश्वास मात्र दर्शवला जाईल कुणाच्या माध्यमातून कोणत्या गोलंदाजाच्या माध्यमातून. इथून कोणता फलंदाज असेल जे आत्मविश्वासाने फलंदाजी करणारा. पहिलाच बॉल पिकअप शॉट जरूर उडवलाय. चेंडू सरळ कन्वर्ट झालाय षटकारासाठी. इथून षटकार आला आणि इथून मात्र रिव्ह्यू घेतला.
इथून नो चेंडू आला. इथून मात्र बोनस स्वरूपातील या धावा असेल. त्या ठिकाणी नो चेंडूवरती बिमार स्वरूपातील हा चेंडू होता आणि तिथून मात्र राहिलेला हा पलटवार. तो बोनस स्वरूपातील या धावा असतील. 7 धावा मात्र ऍड होतील. या वेळेस सोडवला जरूर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल मात्र झाला परंतु फ्री हिटचा चेंडू आपण पाहतो. त्या ठिकाणी मात्र झेल झाला परंतु एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय कारण लायसन होतं. इथून फलंदाजाकडे लायसन होतं. बिंबारा चेंडू राहिला गेला त्यावरती आक्रमण पाहिला. फुलटो चेंडूवरती फुल टोल वसूल झाल्यानंतर हाही फटकाचा रोज चांगला होता परंतु परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी. इथून मात्र एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावा लागेल आणि या एकच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला ते म्हणजे 30 धावा धावफलकावरती. पुन्हा हर्ष आला. 1 डाऊन प्लेअर दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती जरूर. या वेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक जरूर आहे त्या ठिकाणी. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना लॉंगॉनच्या डोक्यावरून आलाय षटकार. तोंड धावफलक जाऊन पोचला गेला 36 आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेला. आधा सफर तय हो चुका. अभी भी आधा सफर बाकी है. अजूनही 35 ची गरज असेल विजयासाठी. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. काही घडू शकतं कारण इथून येणारे बॉल आपण पाहिले तर 16 बॉल शिल्लक असेल आणि 16 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. तुम्ही जरी 71 धावा मारल्या असल्या तरी आमच्याकडे ते बॅटिंग लाईन आहे. आम्ही सुद्धा थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत हे मात्र आई सत्वई खांडे संघानं दर्शवल्या. इथून चांगला चेंडू जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र डॉट बॉल येईल यात काही शंका नाही. म्हणून दादाने केलेला हा पलटवार असेल. त्या ठिकाणी पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील धावा आल्यानंतरचा हा पलटवार राहिला. चांगली गोलंदाजी साकारावी लागेल त्या ठिकाणी. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतो. याही वेळेस अप्रतिम अट्रॅक्टिव्ह लेंथ अँड लाईन. इथून मात्र प्रभावित केलं या गोलंदाजांना कारण एक्स्ट्रा स्वरूपातील त्या धावा त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल पहिल्याच बॉलवरती. तदनंतर केलेला पलटवार त्या ठिकाणी कमबॅक मात्र खूप करणं गरजेचं होतं. जिथून तो कमबॅक मात्र केलाय गोलंदाज साहिलनं. या वेळेस हेलिकॉप्टर उडवले जरूर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणते चुकी करणार नाहीये. इथून एक सोपा झेल फलंदाज ठरलाय फेल. बॅक टू दी पवेलियन हर्ष येणारा. हर्ष खेळला सुद्धा पूर्ण विराम लगाय जरूर एक षटकार त्याच्या माध्यमातून आला परंतु तदनंतर गोलंदाजाने केलेला पलटवार आपण पाहू शकता. इथून हर्ष सुद्धा येईल बॅक टू दी पवेलियन. शेवटचा बॉल असेल या ठिकाणी. इथून येणारे बॉल असतील ते म्हणजे 13 आणि 13 बॉल मध्ये विजयासाठीची जी गरज आहे ती मात्र आपण पाहू शकाल 35 धावा. या ठिकाणी 16 चेंडू 35 ची गरज होती त्यामध्ये इथून इक्वेशनात बदल झाला. या बॉल असतील 13 आणि 13 बॉल मध्ये 35 ची गरज. अजून मॅच बॅलन्सिंग आहे. इथून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण इथून शेवटचा नाही बॉल असेल त्या ठिकाणी साहिलने कमबॅक केला. 2 षटकार जरूर आपण त्याच्या विपक्षामध्ये पाहिलं. पूर्ण 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या नावावरती. 14 धावा मात्र आतापर्यंत खर्च केला. नितेश दाखल झाला 4थ्या क्रमांकावरती. दोन बॅट चेंडू जरूर चेंडू बराच काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु चेंडूला चांगला कॅरी केला. एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला गेला ते म्हणजे 37 धावा धावफलकावरती. इथून येणारे बॉल असतील ते म्हणजे 12 आणि 12 बॉल मध्ये 34 ची गरज. 17च्या सरासरीनं इथून धावा जमवायच्यात. परत चेंडू मध्ये तुम्हाला 6 षटकार खेचायच्यात. त्याच अनुषंगानं मात्र इथून ते साध्य होईल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे.
अनेक प्रकारची प्रश्नचिन्ह असतील. इथून कोणता संघ बाजी मारेल दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. इथून आई सतबाई खार्डे की खार्डी हा संघ असेल. तोंडना बिग बॅटल बिग मॅच यानंतरही आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी माकुंसार संघाला प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या फलंदाजी करायची आहे चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघाला. पुन्हा तोही सामना एक चांगला पाहायला मिळणारा. परतून गोलंदाज अमन दाखल झाला. पहिले षटक जरूर त्याच्या नावावरती होतं. इथून हे षटक निर्णायक असेल कारण इथून जर जास्त जावा आल्या तर मॅच ऑन राहील आणि पूर्णपणे मोमेंटम चुकलं जाईल. अमन पुन्हा एकदा दाखल झाला. पहिलाच बॉल जरूर शरीरापासून दूर ठेवण्यामध्ये अबे फ्रॉम द बॉडी त्यामध्ये गोलंदाजाला यश जरूर मिस्टर स्ट्रोक नितेशच्या माध्यमातून तिथून मात्र एका जावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय समाधान मानावं लागतं. एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 38 रन ऑन दी स्कोर गाठ. अजूनही मॅच ऑन आहे कारण येणारे बॉल असतील 11 आणि 11 बॉलमध्ये 33 ची गरज अजूनही विजयासाठी. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे दोन्ही बाजूने आपण पाहू शकत असाल तर इथून चांगले खेळ साकारावे लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर दीपेशने साकारली होती. याही वेळेस आखूड टप्प्याची लेंथ अँड लाईन त्यावरती आक्रमण त्यावरती उडवलंय चेंडूला हवाई सफर घडवलंय. स्टँड ऑन डिलेवर सीमा रेखा पार षटकार 6. इथून तुम्ही आखूड टप्प्याची लेंथ लाईन हाताळू शकत नाही कारण इथून त्यावरती आक्रमण होणार कारण हा सामना तितक्यात महत्वाचा. पहिल्या फेरीतील जरी सामना असला तर इथून जर तुम्ही विजय झाला तर एक वेगळ्या आत्मविश्वासानं एक मनोबल चांगलं असेल. परंतु इथून षटकाराला प्रेशर कन्वर्ट झाला ते म्हणजेच गोलंदाजावरती येणाऱ्या इथून चांगला चेंडू राहिला गेला. तिथून कमबॅक केलंय पुनरागमन केलं निरुत्तर केलंय फलंदाजाला आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. जनता चेंडूची सांगता मात्र झाली गेली या ठिकाणी. अम्मानं चांगली गोलंदाजी साकारतो ज्या ठिकाणी फक्त दुसरं षटक असेल हाताळण्यासाठी दाखल झाला आणि चांगले चेंडू हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस पिकअप शॉट जरूर चेंडू हवाई सफर घडवलंय त्या ठिकाणी. चेंडूला मात्र कन्वर्ट केलंय षटकारामध्ये. इथून एक चेंडू चांगला टाकला जातो तर तदनंतर येणारा पलट वारा इथून एक तेरी तो एक मेरे मैदानाच्या आतमध्ये तो सेर तो सव्वा सेर होय दर्शवत असताना फलंदाज पाहायला मिळतो. पूर्ण चांगली खेळी साकारली गेली या ठिकाणी. या 6च्या मदतीनं धावफलकावर आपण धावा जर जाऊन पाहिल्या गेला जाऊन पोचल्या जातात म्हणजे 50 धावा धावफलकावरती. तो येणारे बॉल असेल 8 आणि 8 बॉल मध्ये 21 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. 17ची सरासरी गाठायची आतापर्यंत 13 धावा जरूर लागल्या गेल्यात. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर चेंडूवर राजकालाव्यामध्ये झोपा जाईल त्या ठिकाणी चुकी झाली दीपेशच्या माध्यमातून. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला एक सेट बॅटरला. हे मात्र येणाऱ्या काळामध्ये खूप हानिकारक ठरेल. हा शेवटचा नाही ती बॉल निर्णायक ठरेल. हा चेंडू काय दर्शवेल किती धावा जमवेल फलंदाज नितेश आपल्या संघासाठी. परंतु इथून मिळालेल्या जीवनदान आपण पाहतोय आदित्यला त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधून धावा येताना चांगल्या प्रकारे बॅटची कनेक्टिव्हिटी आपण पाहतो. चांगली फलंदाजी साकारली गेली मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा ती बॉल असेल 7 चेंडू 21 ची गरज. अमन दाखल झाला पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती नितेशला आपण पाहतो. यामुळे चेंडू बराच कालावधीमध्ये जरूर तो मात्र बॅकअप चांगला राहिला गेला. खराब क्षेत्ररक्षण झाला. एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट त्याच्या चपलाईनं हरणाचा वेग धारण करत ह्या 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्या. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेला ते म्हणजे 52 धावा धावफलकावरती. क्षमस्वी इथून 6 चेंडू 18 ची गरज आहे.
दोन धावफलक जाऊन पोचला गेला 53 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉलमध्ये इथून विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 18 धावांची. 6 बॉल रिमेंडिंग 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथून 3 मोठे फटके खेचावे लागणार आहेत विजयी होण्यासाठी आई सत्वाई खारडी या संघाला. शेवटचा अंतिम षटक प्लीज थोडं स्पीडअप करा विनंती असेल इथून खारडी संघाला. कारण आधी तुम्ही जास्त वेळ खर्च केला. 6 बॉल आणि इथून 18ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. ऑन स्ट्राईक वरती ज्याला जीवनदान मिळाला आदित्याला आपण पाहतोय. इथून आदित्य आणि नितेशची जोडी. वेळा सोडवलाय जरूर पहिल्याच बॉल वरती. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रयत्न जरूर चांगले दर्शवले. एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी. फक्त इथून चेंडूला रोखणं मुश्किल आहे. चेंडू सरळ क्लिअर झाला षटकारासाठी. इथून मात्र जो झेल होता ना तो इथून दर्शवेल की किती महत्वाचा होता. कारण जीवनदान मिळाल्यानंतर घडलेला इतिहास आपण पाहू शकाल. इथून षटकार आला आणि घाम फोडला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण मॅच अजूनही वाहना मॅच संपली नाही आहे. इथून संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने इथून पाहिलं ना चांगले खेळ राहिले गेले. त्यामुळे आई सत्वाई खारडी संघाच्या माध्यमातून इथून विचार करायला भाग पाडला त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमनं. यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर स्वतः यष्टीरक्षक दीपेश त्या ठिकाणी आलाय. चेंडू वरती चेंडूला फील्ड करेल तद्वार मात्र चुकी झाली. इथून दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट. इथून फलंदाज पॉपिन क्रीज वरती सेफ. त्याच्या सप्लायने हरणाचे वेग धारण करत पाहिला गेला तर या 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळता मैदानाच्या आतमध्ये. या 2च्या मदतीनं आपण धावफलक जरा पाहिला गेला तर जाऊन पोचलं जाता ते म्हणजे 61 धावा धावफलकावरती. इथून येणारे 4 चेंडू असतील 10 चिगराच. इथून जर 9 धावाला निश्चित स्वरूपामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल. कालच्या दिवसात सुद्धा असंच काही घडलं होतं त्या ठिकाणी. तोडणं चांगला प्रहार. नीराला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात. चेंडूला फील्ड मात्र करायला तद्वार 2 धावा तुम्ही रोखू शकणार नाही. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगले खेळी राहिले गेले. आदित्याने मात्र डावाला सावरला. इथून येणारे बॉल असेल 3 आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची गरज असेल आणि वैयक्तिक 40 धावांची विस्फोटक नॉक मात्र त्याच्या बॅट मधून आली आहे. 3 बॉल 8ची गरज. मॅच अजूनही ऑन. 3 बॉल 8. याही वेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल आहे. चेंडू सरळ सी बारिका पार चौकार आला. इथून मात्र टीम मीटिंग करायला भाग पाडले गेले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. कारण इथून येणारे बॉल असतील ते म्हणजे 2 बॉल मध्ये 4ची गरज. चला प्लीज टीम मीटिंग करायची नाही आहे. सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाची आहे. तो मनोज वरती हल्ला बोल आक्रमण आणि आक्रमण काम पुढल्या जरूर थोडस हास्यास्पद भूमिका मात्र पाहिली गेली. परंतु संघाला सावरल्या. इथून 4ची गरज असेल आणि अर्धशतकाला 6ची गरज. इथून षटकार मारून स्टायलिश फिनिश येईल आणि अर्धशतक मात्र पाहायला मिळेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय.
तोडणं काय घडलं जाईल, स्टायलिश फिनिश येईल का आदित्यच्या बॅट मधून. यावेळेस क्रॅकिंग शॉट जरूर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप मात्र मिळवला. इथून दुसरीचा प्रयत्न राहिला गेला, दुसरी धाव सहज रीतीने पूर्ण. मॅच मध्ये रंगता रोमांच का. 2001 धाव आली तर सुपर ओव्हर येईल. एक बॉल 2ची गरज, एक चेंडू 2ची गरज असेल. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, अजूनही दोन्ही बाजूने झुकला गेला. इथून जर डॉट बॉल आला, इथून जर विकेट आली तर निश्चित स्वरूपामध्ये जिंकला जाणारा खार्डी संघ. इथून जर एकदा वाले तो सुपर ओव्हर पाहायला मिळेल. कालच्या दिवसात एनसीसी सफाळे बनाम मंगलमूर्ती विराधन त्यांच्यामधील ती लढत आपण पाहिली असेल सुपर ओव्हर मध्ये, आणि इथून मात्र मंगलमूर्ती विराधन संघाने बाजी मारली होती. त्याच अनुषंगाने इथून पहिलीच मॅच सुपर ओव्हर पाहायला मिळेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. एक बॉल 2ची गरज, इथून मॅच जरूर क्षेत्ररक्षण झाला. इथून एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून फेकी चांगली राहिली आणि धावजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये सुद्धा घडलाय तसंच काही. या ठिकाणी सुपर ओव्हर मध्ये पहिला सामना गेला. लगेच आपण बॅटर सुद्धा रेडी ठेवायचे, मैदानाच्या मध्ये आतमध्ये पाठवायचे. त्याला गोलंदाज सुद्धा रेडी ठेवायचे, याची नोंद घ्या. चला प्लीज अमावली आमच्यापर्यंत पोहोचवायची, याची नोंद घ्या. इथून ऑलराऊंडर चालेल, फलंदाजी करणारा फलंदाज गोलंदाजी करू शकतो, याची नोंद घ्या. चला प्लीज लगेचच आपण आमच्यापर्यंत नावं पोहोचवायची नोंद घ्या. आणि 2 बॅटर लगेच तसेच मैदानामध्ये जायचं प्लीज, विनंती असेल तुम्हाला. फलंदाजी करणारा फलंदाज इथून गोलंदाजी करू शकतो, याची नोंद घ्या. लगेच बॅटर आपण जायचं मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी आमच्यापर्यंत नावं पोहोचले गेले. आदित्य, नितेश आणि हर्ष 3 बॅटर असतील जे मात्र फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. काय आदित्यने मात्र पूर्णपणे सामना जिंकवला गेला होता जरूर, परंतु शेवटचा ते बॉल अचूक टप्प्यावरती राहिला गेला. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि इथून मात्र एकच धाव आली. सुपर ओव्हर मध्ये ही लढत गेली आहे. त्रितुंड सुपर ओव्हर मध्ये हा सामना. त्या ठिकाणी गोलंदाज दाखल झाला अमन गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून चांगला षटक जरूर त्याच्या नावावरती राहिला होता. तोच गोलंदाज अमन दाखल झाला. इथून अमन दाखल झाला. पहिलाच बॉल आदित्य साडे उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सी मार्ग पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार 6.
तर तोडणं पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग शॉट, चेंडू सरळ क्लिअर झाला. क्षेत्ररक्षकानं चुकी केली, त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू आउट ऑफ दी पार्क आला षटकारासाठी. अमनने चांगला चेंडू जरूर हाताळला होता. विकेट टेकर गोलंदाज. चेंज ऑफ द पेस, लावडा पेस जरूर. शरेशीचा वेध घेतल्यानंतर इथून पाहिल्या गेलं तर लेग बाय स्वरूपात पंचांनी दर्शवलं लागलं. त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गेलं तर इथे जे कदम जरा पाहायला मिळतात, चांगली अचूकरित्या भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने आज सलग तिसऱ्या दिवसामध्ये आमच्या समोर जोडले गेलेत आणि चांगलं कव्हर अप त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळी उंची गाठण्यामध्ये त्यांचा सुद्धा एक महत्वाचा वाटा राहिला जातो. MNK पॅनल सफळ एक विभागातील एक नामवंत पंच आपण पाहतो. यावेळेस बॅट चेडेगेच कोणती चुकी करणार नाही, या फलंदाज बाद होईल. तोडणं महत्वाच्या क्षणाला आलेली ही विकेट असेल. त्या ठिकाणी तो सामना कधीच मात्र जिंकला गेला असता यात काही शंका नसेल. कारण संघानं परतो दीपेश यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी केली होती. अनुषंगानं शेवटच्या अंतिम बॉल वरती आपण पाहिलं असेल जीवनदान मिळालं होतं आदित्याला आणि त्या संधीचं सोनं त्याने केलंय. इथून येणाऱ्या सामन्यांसाठी मात्र हा एक संदेश असेल. ज्या ठिकाणी मात्र झेल सुटल्या जातील त्या ठिकाणी मात्र तुम्हाला मारहाणी सोसावी लागणार आहे गोलंदाजांना. त्याच अनुषंगाने इथून धावफलकावर धावा जर आपण पाहिले गेला तर जाऊन पोहोचले जातात. ते म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 1 विकेटचं पतन झाला. इथून जर 1 विकेट आला तर निश्चित स्वरूपामध्ये ऑल आउट होईल आणि इथून टार्गेट सेट होईल. इथून गोलंदाजावरती आक्रमण केलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. निर्माण दाखल झाला, हर्ष गेला. इथून खरेडीचा ब्रँड आपण पाहायला मिळतो. खरेडी एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथून इंटू द गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जरूर बंबल झाली. इथून मात्र कन्वर्ट झाला दुसऱ्या धाव्यामध्ये. इथून एक धाव्याला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केला. एक धाव खूप महत्वाची असेल. कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं असेल ज्यावेळेस कृष्ण लक्ष्मण सातपुते यांना विचारलं होतं त्यावेळेस त्याने सांगितलं होतं की एक धाव ही ज्यावेळेस मॅच रंगतदार स्थितीमध्ये असते त्यावेळेस मात्र एक निर्धाव चेंडू आणि एक धाव ही मात्र सोन्याच्या किमतीची गणली जाते. त्याच अनुषंगाने सुपर ओव्हर मधील हा सामना आणि तिथून मात्र एक धाव खूप महत्वाची असेल. धावफलक आपण पाहतोय आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये या वेळेस तोवर फुलटो चेंडू जरावर विकेटला क्षेत्ररक्षक आला. चेंडूला फील्ड मात्र झाला. वर एक जाव्यावर 65 व्हावं लागतं. दोन्ही एकच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 10 धावा धावफलकावरती. 10 रन ऑन दी स्कोरकार्ड, 10 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. 10 धावा, एक मजबूत स्थिती ज्या ठिकाणी एक मॅच स्कोर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचला जातो तो म्हणजेच आई सत्वाई खारडी हा संघ. इथून शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळेल. दुसऱ्या वेळेस स्लोवर फुल टच बॉल, फुल टच चेंडू वरती फुल टोल बसून सरळ फेकून दिलं गेलं. आदित्यच्या बॅट मधून स्क्वेअर लेग एरियाला क्लिअर करणारा दर्जेदार कणकणीत बारदार आला. षटकार 6 आणि 6च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला. त्यामुळे 16 धावा धावफलकावरती. 17 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केला. ते म्हणजे खर्डी संघासमोर. इथून विनंती असेल आई सतबाई खर्डी संघाला आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद घ्या. चला प्लीज इथून बॅटर मैदानाचा ताबा आपण घ्यायचा याची नोंद घ्या.
विनंती असेल तुम्हाला. इथून जी पार्टनरशिप बिल्ड केली होती तेच सलम दाखल झाला. सचिन आणि दीपेश ही जोडी या. तोडणं 6 चेंडू 17ची गरज असेल कारडी संघाला. गोलंदाज दाखल झाला या 17 धावा रोखण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकत असाल. इथून केतन दाखल झाला 6 चेंडू 17 धावा रोखण्यासाठी. ऑन स्ट्राईक वरती दीपेशला आपण पाहतो त्याने चांगला खेळ जरूर साकारला होता. परंतु इथून जो देता वही सिकंदर. 6 बॉल 17ची गरज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट नजरवर क्षेत्ररक्षक नाही या त्या ठिकाणी. प्रयत्न मात्र केले जातात तद्वार चेंडू निघून जाईल बंदुकीच्या गोळीप्रमाणे सरळ चौकारासाठी. चौकार 4 ने सुरुवात झाली आहे. मॅच ऑन असेल अजूनही. इथून कंपल्सरी चेस असेल याची नोंद घ्या. इथून सुपर ओव्हर होणार नाही. इथून तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 17 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात विजयी होण्यासाठी. पहिल्याच बॉल वरती चौकार यावेळेस उडवलाय चेंडूला सरळ षटकारासाठी. इथून तुम्ही जरी 17 धावांचं टार्गेट सेट केलं असलं तरी आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही आहोत हे दर्शवून दिलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. इथून दीपेश मात्र एकच सांगतो चिकण तेंद्र माझ्या रक्तातच आहे. हरणं ती मात्र जंगलात राहतात हे मात्र दर्शवल्या गेल्या कारडी संघाच्या माध्यमातून. इथून घेणारे बॉल असतील 4 आणि 4 बॉल मध्ये 7 ची गरज. इथून हृदयाचे डोके वाढले असेल. कोण जिंकणार कोण हारणार. तिथून जो मात्र खेळ चांगला दर्शवणारा तो मात्र इथून विजयश्री संपादित करणार हे मात्र पाहायला मिळत आहे. इथून केलेला वार आपण पाहतो. चौकारानंतर आलेला हा षटकारा. इथून 4 बॉल 7 ची गरज. मॅच अजूनही ऑन. काही होऊ शकतं. 2 जर इथून विकेट आला निश्चित स्वरूपात मॅच ऑन राहील. त्यामुळे समय फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर. परंतु इथून आलेला हा डॉट बॉल असेल. इथून रिव्ह्यू आला वाईट साडे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. उतून फेअर डिलिव्हरी हा डिसिजन आला या ठिकाणी. रिव्ह्यू लॉस असेल. इथून सूर्यजी सम्राटांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा शब्द सुमनानं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत याच्या खराबी रचनेमध्ये. याही वेळेस स्प्लिट अँड मिस डॉट बॉल आला. इथून 2 चेंडू 7 ची गरज असेल. पहिले 2 चेंडू नाट वेग होत त्यावरती जरूर आक्रमण पाहिला. त्यानंतर केतनने केलेला हा पलटवार तिकडे डॉट बॉल आला. तो येणारे बॉल असेल 2 चेंडू मध्ये 7 ची गरज. दोन कारडी की आई सत्वाई कारडी 2 संघांमधील ही लढत ज्या ठिकाणी सुपर ओव्हर आपण पाहतोय. फुलटच बॉल जरूर त्या ठिकाणी. इथून मिस झाला. इथून एकच जाईल शेवटचा ते बॉल. इथून 1 चेंडू 6 ची गरज असेल. 6 धावा मात्र केल्या जाऊ शकतात. परंतु इथून
कशा प्रकारे गोलंदाजी हाताळले जाईल तो निश्चित स्वरूपामध्ये थोडस नाराज थोडस हताश आपण पाहतोय. कारण फुलटस बॉलची हाताळली होती 50 वेग त्या ठिकाणी केतनने साकारला. इथून एक बॉल 6ची गरज असेल. सुंदर षटकार आला तर निश्चित स्वरूपामध्ये विजयी होईल. अन्यथा मात्र पराभव स्वीकारावा लागणार. सचिनकडे क्षमता सचिनकडे कॅपाबिलिटी और तो इथून त्याला करून दाखवणं हे खूप महत्वाचं असेल. तोडण एक चेंडू 6ची गरज. यावेळेस स्पेशल स्ट्रोक जरूर आणि तोड मात्र विजयश्री संपादित करेल. आई सतवाई कार्डी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून हार्ड लक टीम कार्डी संघ. इथून आलात चांगला खेळ दर्शवलात त्याबद्दल खरं तुमचं सुद्धा मनापासून आभार. इथून दोन्ही संघाला विनंती असेल हँडशेक करायचा आहे तर इथून माकुंड सर संघ आपण त्वरित फील्ड